गवळी समाजाचं होत असलेलं शोषण, गवळी समाज मागासलेला, मुलाबाळांच्या शिक्षणाकरता कुठलीही शासकीय सवलत नसताना, गवळी समाज हा व्हिजेएनटीमध्ये असताना, व्हिजेएनटीमध्ये काढून एनटीमध्ये टाकल्याच्यानंतर, एनटीमधून काढून एनटीबीमध्ये टाकल्याच्यानंतर आणि आता त्यानंतर एनटीसी हे कॅटेगरी होऊ शकते, भविष्यात गवळी समाजाला लागू होऊ शकते. परंतु या सर्व संदर्भामध्ये गवळी समाजाला कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या उपाययोजना मिळत नाही व शासकीय सवलत शिक्षणामध्ये मिळत नाही किंवा इतर योजनेमध्ये सुद्धा शासकीय सवलत मिळत नाही. गवळी समाजाचे असंख्य प्रश्न उद्भवले असता गवळी समाजाच्या बनलेल्या संघटना, त्यामध्ये बनलेले नेते या लोकांनी गवळी समाजाचं शोषण करत गवळी समाज हा मागासलेला ठेवलेला आहे आणि गवळी समाज मागासलेला असल्याने याला नेमकं खरं कारण एकच आहे. गवळी समाजाचे पुढारी बनलेले आहे. या पुढाऱ्यांनी आपली रोजीरोटी भागवण्यासाठी, स्वतःला मोठं म्हणून घेण्यासाठी हे सर्व राजकीय खेळ ही यंत्रणा राबविली आहे. आज अख्ख्या गवळी समाजातले जे लोक आहे, ज्यांनी गवळी समाज आजपर्यंत मागं ठेवलेलं आहे, सर्व लोक एका छताखाली उभे येऊन एका विचारावर तयार आहे आणि चांगल्या कामाला, गवळी समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात तितक्याच ताकदीनं विरोध करत आहे. हेही आपल्याला इथं दिसून येत आहे. या सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करून आपण जे संगम बहुउद्देशीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवितो, का गवळी समाजासाठीच नाही तर 18 पगड जातीसाठी समाजातले आपण काम करतो आणि सर्व धर्म समभाव या उद्देशाने प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम करतो. परंतु आतापर्यंत 2016 पासून तर 2024 पर्यंत आपण गवळी समाजाकरताही बरेचसे काही कामं केले, परंतु मूळ प्रश्न गवळी समाजाचं जे मूळ आहे, ज्या ठिकाणून गवळी समाजाची उत्पत्ती होते, जिथून त्यांच्या व्यवसायाला सुरुवात होते, जिथं त्यांना योजना मिळत नाही, हे कशामुळे मिळत नाही त्याकरता आपण एक लक्ष केंद्रित केलं. त्याचा एक सर्व्हे झाला होता ऑनलाईनद्वारे. त्या सर्व्हेमध्ये आपल्याला आलं होतं का गवळी समाज हा एका ठिकाणी एका छताखाली येऊ शकत नाही आणि गवळी समाज हा एकत्र नाही आणि गवळी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्नही आतापर्यंत कोणी केला नाही. पण या सर्व संदर्भामध्ये गवळी समाज आतापर्यंत मागे का, हा जर आपल्याला शोधायचं असले तर त्याचं कारण एकच का गवळी समाज हा शिक्षणामध्ये मागासलेला आहे आणि शिक्षणाअभावी तो कुठेतरी भरकटला जात आहे. गवळी समाज हा जर आला तर एखाद्या शुभ कार्यामध्ये, जसं लग्नप्रसंगी वगैरे किंवा काही देवाधर्माचं कार्य असलं तर अशाच ठिकाणी येतो, परंतु गवळी समाज अन्याय करता, उभं होण्याकरता एका ठिकाणी एका छताखाली येत नाही. तो आपले नातेवाईक आणि एवढंच त्याला माहिती आहे आणि पशु पालन करून त्याच्यापासून जे होणारं दुधाचं उत्पन्न आहे, त्या दुधाच्या उत्पन्नापासून त्याचा उदरनिर्वाह चालतो आणि त्याकरताच गवळी समाज आपला उदरनिर्वाह साधून आपला प्रपंच व आपल्या जे काही अडीअडचणी आहे त्यापासून होणारं उत्पन्न, जे काही पैसा येतो त्यापासून तो आपला संसार थाटतो आणि त्या संसाराच्या माध्यमातून त्या पैशाच्या माध्यमातून सर्व प्रकार चालतो. गवळी समाजात शिक्षणाचा अभावी शिक्षण का मागासलेलं आहे हे जर जाणून घ्यायचं कारण म्हटलं तर गवळी समाजात कुठल्याही प्रकारची त्या मुलांना, शिक्षण घेत असलेल्या मुलांना शासकीय सवलत मिळत नाही. तर परंतु या शासकीय सवलतीमध्ये गवळी समाजाला सवलत मिळत नसल्याच्या कारणानं शासनाच्या वेगवेगळ्या योजना ह्या गेल्या 30 ते 35 वर्षापासून पशुपालकांसाठी आहे. जसं कोठ्याची योजना आहे, गवळी समाजाकडे जनावरं असेल तर ती योजना 5 जनावरांपेक्षा जास्त त्या गवळी समाजाला देता येते. त्याकरता कुठलीही अट नाही, फक्त कोटा बांधण्याकरता जागेचा नमुना अट लागतो. तसंच गवळी समाज हा शिक्षण घेत आहे तर गवळी समाजाकरताच नाही तर 18 पगड जातीकरता बनलेली ती योजना आहे महाराष्ट्र इमारत बांधकामगार कल्याण ही योजना आहे. त्या योजनेमध्ये जर त्यांची रजिस्टर नोंदणी झाली, ते जर ग्रामपंचायतीमध्ये योग्यरित्या जर आपलं काम करत असेल, ग्रामसेवक किंवा तेथील सरपंच वगैरे जर त्यांना सही देत असेल तर हा गवळी समाजाला 1,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत गवळी समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत शासनाकडून मिळते. परंतु ती मदत मिळण्याकरता किंवा त्या योजनेचा लाभ यांना मिळण्याकरता कुठेतरी भरकटला जात आहे आणि गवळी समाजाकरता कुठेही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शासकीय वसतिगृह नाही आहे. परंतु गवळी समाजाचा मूळ व्यवसाय जर म्हटलं, नंदगवळी समाजाचा हा फक्त आणि फक्त दूध व्यवसाय आहे. जनावरं पोसणे, जनावरांपासून जे काही उत्पन्न होणार ते दूध मार्केटमध्ये शहराच्या ठिकाणी नेऊन विकणे, त्यापासून येणारा जो पैसा आदला आहे त्या पैशातल्यावर आपला प्रपंच, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि बाकी सर्व अडीअडचणी भागवणे हा एवढाच त्यांचा व्यवसाय आहे. कोणाकडे 1 जनावर, कोणाकडे 5 जनावर तर कोणाकडे 40-50 असे आपापल्या परीने ते जनावरं पोसतात. गवळी समाज तसाच जनावरं पोसतात, परंतु तसाच दुसरीकडे शेतकरी पण आहे, परंतु त्यांच्याकडे मुलाबाळांच्या शिक्षणाकरता सवलत नसल्यामुळे शिक्षणाअभावी आज गवळी समाज हा मागासलेला आणि मागे आहे.
परंतु समाजातील बनलेल्या पुढाऱ्यांनी आतापर्यंत गवळी समाज हा मागासलेलाच ठेवलेला आहे. समाजातल्या मुलांना समोर जाऊ दिलेलं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना शासनाच्या माध्यमातून या लोकांनी मंजूर करून घेतलेलं नाही आहे. तर या सर्व गोष्टीची कमी जे होती त्याचं आपल्या लक्षात आली होती का गवळी समाजात जे भटकंती चालू आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याला 78-79 वर्ष होत चाललेले आहेत, परंतु गवळी समाज आजही दारोदार भटकत आहे. गावात येणारा एखादा पंचायतचं दुकान आपल्याला पहिले गाडी घेऊन दिसत होतं, पण तो सुद्धा स्थायिक झालेला आहे. परंतु गवळी समाज आजही आपलं बिस्तर किंवा आपला प्रपंच गाडीमध्ये किंवा कोणातरी गाडीवर किंवा कुठेतरी बैलबंडीमध्ये घेऊन इतर गावाला फिरताना आपल्याला दिसतो आणि त्याचं एका जागेवर स्थायिक नसल्याचं भटकंती म्हणून हेच त्याचं सर्वात मोठे समोर येते. आणि ही जर भटकंती थांबवायची आहे तर संगम बहुउद्देशीय गवळी समाज संस्थेनी म्हणजे संघटनेनी याकडे लक्ष दिलं व लक्ष देऊन शासनाला जागृत करण्याचं काम केलं का या समाजामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्येही सुद्धा गवळी समाज नावाचा एक घटक आहे ज्याला नंदगवळी असं संबोधले जाते आणि त्यांच्याकडे जनावर मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या नंदगवळी समाजाला कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नाही, शासनाच्या व्यवस्था नाही, शासनाचे कुठलीही सवलत नाही शिक्षणामध्ये. शासनाने तातडीने या सर्व गोष्टीकडे लक्ष घालून गवळी समाज हा शिक्षित करावा व त्याला समोर काढून प्रगतीकडे त्याची वाटचाल व्हावी याकरता संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेने चंद्रपूर आर्णी व यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये मतदानावरती होणाऱ्या लोकसभेच्या बहिष्कार हा टाकला होता. गावोगावात त्याचे बॅनर्स लागले होते आणि एवढं सगळं होऊनही गवळी समाज हा एका छताखाली आला. परंतु समाजातल्या काही कंटकांनी, काही लोकांनी जे पुढारी बनले होते, जे एका जागेवर आलेले, एका विचारानं आलेले, जे बोगसरित्या काम आताही करत आहे याच्या पुढेही करत आहे, अशा समाजातले बरेचसे घटकामधले थोडेफार लोक आहे, अशा लोकांनी त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु संगम बहुउद्देशीय हे कुठेही थांबली नाही आणि संगम बहुउद्देशीयनं थांबल्यामुळे संगम बहुउद्देशीयनी आपला जो निर्णय होता, जो निर्धार होता त्याला साध्य करून दाखवलेला आहे. त्याचं काल सुधीर मुनगंटीवार मंत्री भारतीय जनता पार्टीचे यांनी मुंबई येथे काल भाषणही साम मीडियाला दिलेलं आहे. त्यांना पण जाहीर केलेलं आहे का गवळी समाज नव्हे तर शेतकरी कुटुंब असो किंवा महाराष्ट्राला कोणताही पशुपालक असो या सर्वांना मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. यासोबत चारा छावणीच्या संदर्भामध्ये अतिशय वेगाने आवश्यक तिथं पाणी टंचाई व चारा छावणीच्या संदर्भातले निर्णय करण्याच्या संदर्भात ही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात आग्रही सूचना केल्या की वेगाने या कामामध्ये प्रशासनाने लक्ष द्यावं. करता जे आपला उद्देश होता तर सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं या पुढे गाव असो किंवा शहर असो किंवा तालुका असो अशा ठिकाणी जिथं गरज आहे त्या ठिकाणी चारा छावणी म्हणजे आपली चारा डेपो हा उभारण्यात येईल. तसंच जे काही चालू होतं या सर्व संदर्भामध्ये 5% निधी ग्रामपंचायतचा जो शासनाचा आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गाव पातळीवर तेथील अपंगांना हा वाटप केला जात होता. तो 5% निधीही शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून तेथील गोरगरीब गरजू लाभार्थी पीडितांना अपंगांना हे वाटप केलं जात नव्हता. त्याचाही आदेश हा देण्यात आलेला आहे. परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं का चारा छावणीचा प्रस्ताव आम्ही मंजूर करू, चारा डेपोचा हा प्रस्ताव मंजूर करू, जो पशुपालक वर्ग आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. तर एकीकडे आपण चंद्रपूर आणि या लोकसभेमध्ये मतदानावरती लोकसभेचा बहिष्कार होता, परंतु दुसरीकडे संघटनेच्या वतीने आतून प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसचे उमेदवार जे खासदार आता हल्ली बनलेले आहे त्यांना आपण संगम बहुउद्देशीयचा आतून पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यवतमाळ आर्णी लोकसभेतून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी गवळी समाजाची दायित्व स्वीकारलेलं आहे. यापुढे गवळी समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, ज्या अडचणी आहे ह्या सुटतील. परंतु असंच असताना गवळी समाजाने आज एकत्र येणं, एका विचारधारेवर येणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे गवळी समाजाच्या वतीने जे जनगणना चालू आहे त्या जनगणनेमध्ये गवळी समाजाने आपल्याकडे असलेल्या अडचणी त्या व्यवस्थितरित्या सांगाव्या आणि तेथील येणाऱ्या सर्वेअरला जो ऑफिसर्स आहे त्यांना समजून घ्यावे व त्यांनाही गवळी समाजाने सपोर्ट करावे इतकंच माझं त्यांना आज सांगणं आहे. तसंच या सर्व गोष्टी मंजूर झाल्याच्या नंतर संगम बहुउद्देशीयचे कार्य खूप मोठे मोठे आहे, परंतु
काही लोक समाज कंटकत बनलेले आहे, ज्यांना असं वाटते का आम्ही म्हणजेच गवळी समाज आहो. अशा लोकांना मी सांगू इच्छितो, त्या लोकांना तुम्ही कुठेही बळी पडू नका. आणि बळी पडशाल तर तुमचं कधीही भलं होणार नाही. तुम्ही आज जसे आहे असेच राहणार आणि यापुढेही तुम्ही त्यांची गुलाम आहे, गुलामच राहशाल. त्याच्या पाठीमागे कधी असेच फिरत राहणार, परंतु तुमची प्रगती कधीही होणार नाही. तर सर्वांना माझं एकच सांगणं आहे, आज गवळी समाजाकरता, नंदगवळी समाजाकरता जी आपली लढाई होती, त्या लढाईला कुठेतरी पहिली सुरुवात झालेली आहे. आणि याकरताच गवळी समाजाला न मिळत असलेले घरकुलामध्ये जी योजनेचा लाभ आहे ते तातडीने मिळतील. आणि गवळी समाजात कुठल्याही प्रकारची अडचण असो किंवा कुठलीही समस्या असो, शासकीय पातळीवरची असो किंवा हॉस्पिटलची असो, त्याकरता संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना ही तत्पर आहे. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9168185616. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची तक्रार किंवा तुम्ही तुमची अडचण पर्सनली आम्हाला पाठवू शकता. आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण असो किंवा तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासंदर्भात अडचण असो किंवा मुलाचं शिक्षण झालेलं आहे परंतु नोकरी नाही आहे, या संदर्भात त्यांना अडचण असो किंवा दवाखान्यात जायचं आहे परंतु पैसे नाही आहे आणि या पैशाला आपण पुरू शकत नाही, तर संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना हे तुमची अडचण दूर करतील आणि तुमच्या पूर्ण हॉस्पिटलचा खर्च संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना हे करतील. बस इतकंच तुम्हाला सांगायचं आहे. संगम न्यूज टीव्ही महाराष्ट्र या मीडियाच्या माध्यमातून हे सर्व बातमीपत्र पाहत आहे आणि आभार मानतो मी त्या टीमला, संगम बहुउद्देशीय या संघटनेच्या टीमला मी आभार मानतो का त्यांनी एवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळूनही हार मानली नाही व आपलं कार्य सतत चालू ठेवलं. व त्याची दखल जेव्हा झळ पोचली भारतीय जनता पार्टी यांना व दोन्ही खासदार या दोन्ही लोकसभेतून पडले, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष चंद्रपूर यवतमाळ विधानसभेमध्ये होतं आणि इतर दोन्ही ठिकाणी त्यांना मात बसली. परंतु डोळे उघडले त्यांचे, सरकारचे, राज्याच्या सरकारचे हे अत्यंत उत्तमरित्या चांगलं झालेलं आहे. परंतु गवळी समाजाने सुद्धा संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेशी जुळून राहावे आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला बळी न पडता अशा गोष्टीला दूर ठेवूनच हे सर्व कार्य करावे. तसंच गवळी समाजातील त्या मुलामुलींना आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा, ज्यांनी 10वी 12वी क्रॉस केलेली आहे. परंतु आम्ही इथं टक्केवारी बघत नाही किंवा तुम्हाला जर कुठे शिक्षणामध्ये अडचण आली किंवा चणचण भागले किंवा एखाद्या गावामध्ये बसची सेवा नाही आहे मुला मुलींच्या शिक्षणाकरता किंवा त्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत पोहोचण्याकरता, अशा ठिकाणी आम्ही संगम बहुउद्देशीय संघटनेच्या माध्यमातून बस सेवा पण चालू करून देऊ. आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आहे. आणि तुम्ही आमच्याकडून एक थाप घेण्यापेक्षा, शाबासकी घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईवडिलांचाच पुढील आयुष्याकरता, पुढील भविष्याकरता, तुमच्या पुढील यशाकरता आईवडिलांचाच आशीर्वाद घ्यावा, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. गवळी समाजातील त्या सुशिक्षित मुलामुलींना कुठल्याही प्रकारचे अडचण आल्यास परत तुम्हाला एकदा सांगतो 9168185616 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची अडचण किंवा तुम्ही तुमची तक्रार आम्हाला तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय 10 जून पासून सुरू होणारं अधिवेशन आता 27 जून पासून करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. यासोबत चारा छावणीच्या संदर्भामध्ये अतिशय वेगाने आवश्यक तिथं पाणी टंचाई व चारा छावणीच्या संदर्भातले निर्णय करण्याच्या संदर्भातही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात आग्रही सूचना केल्या की वेगाने या कामामध्ये प्रशासनाने लक्ष द्यावं. दिव्यांगांच्या बाबतीमध्ये दिव्यांगांना मदत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं. या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांपर्यंत गतीने पोहोचवण्याच्या साठी आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली.